कथेचं नाव मिसळ क्वाल. लेखक पंकज कांबळे. आज इतक्या वर्षानंतर तिचा कॉल आला. त्याचं काळीच धडधडायला लागलं. कॉल रिसीव्ह करावा की नाही, तिनं कॉल का केला असेल, ती आता कशी असेल, कुठं असेल, तिला काय बोलावं, किती बोलावं. त्याच्या मनात गोंगावणारं अनेक प्रश्नांचं वादळ हे काही थांबेच ना. आणि याच गडबडीत कॉल कट झाला. त्यानं थोडा वेळ वाट पाहिली, पण परत तिचा कॉल आला नाही. त्यानं परत तिच्या नंबरवर कॉल करून बघितला, पण कॉल काही लागेच ना. तिच्या काळजीनं त्याचं मन व्याकुळ व्हायला लागलं. त्याच्या मनात अनेक शंका कुशंका यायला लागल्या. आपण तिचा कॉल पटकन का रिसीव्ह केला नाही, तो स्वतःवरच रागवायला लागला. ती कुठल्या अडचणी तर सापडली नाही ना. नाही, तिचा मोबाईल स्विच ऑफ वगैरे झाला असेल. त्यानं स्वतःला समजावलं. त्या दिवशी दिवसभर त्यानं तिचा नंबर ट्राय केला, पण तिचा नंबर काही लागलाच नाही. तेव्हा मात्र त्याचा जीव कासावीस व्हायला लागला. त्याच्या मनात सारखं तिचंच विचार घोळायला लागलं. तिचा शब्द ना शब्द त्याला आठवायला लागला. तसं पाहिलं तर अपूर्वा आणि रमाकांत एकमेकांना समोरासमोर कधीच भेटले नव्हते, तरी त्यांच्यात एक गहिरं असं प्रेम नातं होतं. एकमेकांचा आवाज हीच त्यांची ओळख होती. एकमेकांना पाहिलं नसलं तरी एकमेकांविषयी एक अनोखी सुखद ओढ होती. एक हवावसं आकर्षण होतं. त्याच्या आणि तिच्या भाषेत जमीन आसमानचा फरक होता. अपूर्वा तशी मूळची हिंदी भाषिक होती. तिची हिंदी मिश्रित मराठीत बोलण्याची लकब त्याला फार आवडायची. तिच्यासोबत फोनवर बोलण्यात त्याला वेगळं सुख मिळायचं. तिला बोलत असताना तिच्यासोबत सारखं बोलत राहावं असं त्याला वाटायचं. तिच्या आवाजावरच त्याचा जीव जडलेला होता. एखाद्या व्यक्तीचा आवाजही आपल्याला एवढासा का आवडायला लागतो, का आवडू शकतो, त्याला स्वतःच नवल वाटायचं. रमाकांतची आणि अपूर्वाची ओळख कशी झाली याची कहाणी थोडीशी हटकीच आहे. एकदा रमाकांतला अनोळखी नंबरवरून मिसड कॉल आला. मग त्यानं त्या नंबरवर कॉल बॅक केला. तेव्हा समोरून एका मुलीचा गोड आवाज आला. चुकीनं तो नंबर डायल झाला असं तिनं त्याला अर्धवट हिंदी मिश्रित मराठीत सांगितलं. तिची बोलण्याची पद्धत ही फारच गोड होती. का माहित नाही, पण त्याला तिचं ते बोलणं फार आवडलं. कधी कधी काही माणसांचा आवाजही मनात घर करून जात असतो. आणि तसंच तिचा गोड आवाज ऐकून रमाकांत त्या आवाजाच्या मोहात पडला. त्याला तिच्याबद्दल एक प्रकारचं कुतूहल, आकर्षण तयार झालं होतं. त्यानं तिचा नंबर सेव्ह केला. असंच एकदा दोनदा त्यानं तिला कॉल केला. तिलाही कदाचित रमाकांत सोबत फोनवर बोलणं हे आवडायला लागलं होतं. हळूहळू बोलणं वाढत गेलं, तशी ओढ वाढत गेली. साध्या सोप्या विषयापासून ते सुरू झालेलं त्यांचं बोलणं कधी त्यांच्या खाजगी आयुष्यापर्यंत येऊन पोहोचलं हे त्यांनाच कळालं नाही. जशी जवळीकता वाढत गेली तसं त्यांचं एकमेकावरचं प्रेमही हे वाढत असल्याचं त्यांना जाणवलं. पण पुढं काय, हा प्रश्न दोघांनाही सतावायला लागला. फोनवर जरी आपण एकमेकांना आवडत असलो तरी जर प्रत्यक्षात आपण एकमेकांना आवडलो नाही तर काय, नको, त्यापेक्षा आपण भेटलेलंच न बरं. आपण कधी भेटायचंच नाही. त्याने फोनवरच एकमेकांना प्रॉमिस केलं. पण रमाकांतला कधी कधी वाटत राहायचं आपण तिला प्रत्यक्ष भेटावं, तिला डोळं भरून बघावं, तिच्यासोबत हातात हात घालून भटकावं, तिच्यासोबत थोडा वेळ घालवावा. पण परत तो स्वतःला समजावायचा, जे आहे ते असंच बरं आहे. त्याची आणि अपूर्वाची ओळख होणं, घट्ट मैत्री होणं
मैत्रीचं प्रेमात रूपांतर होणं आणि काही दिवसानंतर तिचा फोन न अजिबात लागणं, तिचं अचानक नाहीच होणं, हे काही ठरवून केल्यासारखं नव्हतंच कधी. त्याच्यात आणि तिच्यात जेही झालं ते अगदी सहज नकळत झालं होतं. काय झालं, कसं झालं याच्या खोलात तो कधी शिरलाच नाही. म्हणूनच की काय, ती जितक्या सहज त्याच्या आयुष्यात आली तितक्या सहज ती त्याच्या आयुष्यातून निघूनही गेली. ती निघून गेली की आपण तिला सहज जाऊ दिलं याचं उत्तर मात्र रमाकांतकडं नव्हतं. तसं पाहिलं तर चूक दोघांची होती. त्यांनी कधी एकमेकांची भेट घ्यायचा प्रयत्नच नाही केला. आज त्यांना एकमेकांना शेवटचं बोलून जवळपास 10 वर्ष झाली होती. ते दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले होते. आज इतक्या वर्षानंतर अचानक अपूर्वाचा कॉल आला आणि त्यानं कॉल रिसीव्ह करायच्या आतच तिचा कॉल कट झाला. तिचा मिस्ड कॉल त्याला फार छळायला लागला. तो तिच्याच आठवणीत सारखा तळमळायला लागला. असंच 2 दिवस गेलं. तिसऱ्या दिवशी परत तिचा कॉल आला. क्षणाचाही विलंब न करता त्यानं तिचा कॉल रिसीव्ह केला. हॅलो हॅलो रमाकांत, अरे कसा आहेस रे? रमाकांत, मला तुला एकदा भेटायचंय रे, मला भेटायचंय तुला. तिच्या आवाजातला बदल त्याला जाणवला. तिच्या आवाजातला तो गोडवा, तो उत्साह कुठंतरी हरवल्यासारखा रमाकांतला जाणवला. ती अडचणी तर नाही ना? रमाकांतच्या डोक्यात विचार यायला लागलं. अगं पण तू कशी आहेस, कुठं आहेस, आणि अशी अचानक कुठं गायब झाली होतीस? बोल ना. त्याने एकाच दमात तिला प्रश्न केला. ती थोडी शांत झाली. अरे तुला सगळं सांगते रे, तू भेट तर अगोदर, सगळं सांगते तुला. तिचं असं वागणं रमाकांतसाठी नवीनच होतं. त्यानं तिला विचारण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिनं सविस्तर काही सांगितलंच नाही. पण तिचं नक्कीच काहीतरी बिनसलेलं आहे हे तिच्या आवाजावरून त्यानं मात्र नक्की ओळखलं होतं. तिनं त्याला भेटण्यासाठी ठिकाण आणि वेळ कळवली. त्यानं तिला भेटण्यास होकार कळवला. तिनं फोन कट केला. भेटण्याच्या दिवशी त्यानं तिला बरेच कॉल केलं, पण तिनं त्याचा एकही कॉल उचलला नाही. त्याच्या मेसड होणाऱ्या कॉलसरशी त्याचा जीव ते तुटत गेला. त्याला मोहित करणारा तिचा गोड आवाज सारखा सारखा त्याच्या कानात घुमत राहिला. भान हरपल्यासारखा तो तिचा नंबर सतत डायल करत राहिला. तिनं काही कॉल उचललाच नाही. तिला एवढ्या दिवसानंतर आपल्याला का भेटायचं होतं, तिला आपल्याला काय सांगायचं होतं, हा प्रश्न मात्र त्याच्या मनात तसाच घोळत राहिला. त्याचा जीव तिच्याच आठवणीत तसाच तळमळत राहिला.